जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत, जे प्रिव्हियस इयर पेपरमध्ये आलेले क्वेश्चन्स आहे आणि भूगोलावर विचारलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा. पहिला प्रश्न, धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? तर धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आहे, आंबा नदीच्या मुखात. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्राची किनारपट्टी रिकामी जागा म्हणून ओळखली जाते. तर महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. आणि महाराष्ट्र राज्याला 420 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. नंतरचा प्रश्न बघा, विदर्भाच्या रिकामी जागा भागात आणि कोकणच्या रिकामी जागा भागात मोठ्या प्रमाणावर खनिज साठी आहेत. तर कोणत्या भागामध्ये? पूर्व आणि दक्षिण भागात. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? तर वर्धा नदीची उपनदी कोणती आहे? तर ऑप्शन नंबर ए, निरगुडा. नंतरचा प्रश्न, अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर हा 1974 मध्ये सुरू करण्यात आला. 1974 मध्ये 3 फेब्रुवारी 1974, ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले? संयुक्त चळवळीची महाराष्ट्र जनतेला माहिती होण्यासाठी त्यांनी दैनिक मराठा हे वृत्तपत्र सुरू केले. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, महाराष्ट्रामध्ये निव्वळ पीक क्षेत्रानंतर रिकामी जागा किंवा कोणती भूमी उपयोजन जास्त आहे? कोणत्या भूमीचे उपयोजन जास्त आहे? तर पिकानंतर सर्वात जास्त जी जमीन आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ती वनक्षेत्रामध्ये येतात आणि म्हणून त्याला वनक्षेत्र म्हणून ओळखले जाते. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ओके. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या सीमारेषा एकूण 6 राज्याशी संलग्न आहे, लागून आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यात समावेश नाही? आता बघा, महाराष्ट्र राज्याच्या सीमा ह्या 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश, दादर नगर हवेली अशा 7 राज्यांना लागून आहे. तर ते 6 राज्य कोणते? तर बघा, त्याच्यामध्ये गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, तेलंगणा आहे, ठीक आहे, गोवा आहे, कर्नाटक आहे, कर्नाटक आणि छत्तीसगड. तर तामिळनाडू याचा समावेश त्याच्यामध्ये नाही, म्हणून आपलं उत्तर काय? तामिळनाडू. नंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे, पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता? आता बघा, कोंढाणा तर जे तानाजी मालुसरे आहे त्यांना युद्धानंतर वीरमरण आलं होतं आणि याच किल्ल्यावरती ह्या किल्ल्याचा म्हणजे शिवाजी महाराजांनी आणि तानाजी मालुसरे यांनी लढाईनंतर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलं आणि शिवाजी महाराजांनी असे शब्द उद्गारले, गड आला पण सिंह गेला. आणि तेव्हापासून कोंढाणा किल्ल्याचे जे नाव आहे, किल्ल्याचे जे नाव आहे ते सिंहगड ठेवण्यात आले. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न आहे, असोला मेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असोला मेंढा? तर हा आहे चंद्रपूर जिल्हा, ऑप्शन डी. नंतरचा प्रश्न बघा, तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? कोणत्या प्रकारची वीज तयार होते? तर अणुऊर्जा, तारापूर पॉवर प्लांटमध्ये. नंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, अनेर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठीक आहे, अनेर धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते आहे धुळे जिल्ह्यामध्ये, ऑप्शन नंबर सी.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव आहे धसई, जिल्हा ठाणे. ओके. नंतरचा प्रश्न, पनामा कालवा, बघा, पनामा कालवा पॅसिफिक आणि रिकामी जागा या दोन्ही महासागरांना जोडतो. तर पनामा हा कालवा पॅसिफिक महासागरांना जोडतो, तसेच कोणत्या महासागराला जोडतो? तर अटलांटिक महासागराला जोडतो. पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर. नंतरचा प्रश्न आहे, पावसाळ्यात ज्या पिकांची लागवड केली जाते त्या पिकांना काय म्हणतात? हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, खूपदा एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे. पावसाळ्यामध्ये ज्या पिकाची लागवड केली जाते त्यांना खरीप पिके म्हणतात. ऑप्शन नंबर सी. ओके. नंतर आणि हिवाळ्यामध्ये जी पिके लावली जातात त्यांना रब्बी पिके म्हणतात. नंतरचा प्रश्न बघा, देशात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या राज्याला लाभलेली आहे? तर बघा, सर्वात जास्त किनारपट्टी ही कोणत्या राज्याला लाभलेली आहे? महाराष्ट्राला 420 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. तर पहिलं राज्य कोणतं आहे ज्याला सर्वात जास्त किनारपट्टी आहे? ते आहे गुजरात. गुजरातला सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, तेलविहिरी, पेट्रोलियम पदार्थ यांच्याशी संबंधित शहर खालील पर्यायातून निवडा. हा प्रश्न आलेला आहे. हे सगळे प्रश्न पोलीस भरतीला विचारलेले आहे. तर अंकलेश्वर येथे तेलविहिरीच्या खाणी आहेत. नंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे, बाष्पांचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारची वृक्षे आपली पाने गाळतात? कोणत्या प्रकारची वृक्षे आपली पाने गाळतात? तर पानझडी वृक्षे. ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना रिकामी जागा या वर्षात झाली. कोणत्या वर्षात झाली एअरपोर्टची स्थापना? 1978, 1995, 1956, 1911. तर 1995. ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न बघा, रूरकेला लोह पोलाद उद्योग रिकामी जागा राज्यामध्ये आहे? तर हा ओडिसा राज्यामध्ये आहे. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणते? तर महाराष्ट्राचे नंदनवन कशाला म्हणतात? तर महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो सातारा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. आणि त्याला महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होतो पुणे जिल्हा. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, भूकंप लहरीची तीव्रता रिकामी जागा या एककात मोजली जाते. तर भूकंपाची जी तीव्रता आहे ती कशामध्ये मोजली जाते? भूकंपाची तीव्रता मोजण्याचे यंत्र कोणते आहे? त्याला काय म्हणतात? तर रिश्टर स्केल. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी. नंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे चुकीची जोडी ओळखा. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. बघा, रत्नागिरीला काय फेमस आहे? तर रत्नागिरीचा आपण म्हणतो हापूस आंबा. नंतर नाशिकची द्राक्षे, सोलापूरची संत्री, जळगावची केळी बरोबर आहे. पण ते संत्री कुठे प्रसिद्ध आहे? तर नागपूरला प्रसिद्ध आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी सोलापूरची संत्री नाही तर इथे नागपूरची संत्री आणि सोलापूरच्या चादरी. ओके. सोलापूर चादरी असे यायला पाहिजे तिथे. बघा, एकूण 25 प्रश्न मी या ठिकाणी काढलेले आहे. अशीच सिरीज आपण रोज घेऊया. तर आज भूगोलावरचे आपण महत्त्वाचे प्रश्न, उद्या इतिहासावरचे, नंतर संविधानावरचे, नंतर मराठी ग्रामरचं सगळं आपण या चॅनलवर घेऊया. तर बघा, नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम मानसरोवरात झाला आहे? कोणत्या नदीचा उगम मानसरोवरात झाला आहे? ब्रह्मपुत्रा नदी, महानदी, गंगा नदी, यमुना नदी. कोणत्या नदीचा उगम झाला आहे? तर ब्रह्मपुत्रा नदी. ऑप्शन नंबर ए.
आणि शेवटचा प्रश्न बघा, यावल अभयारण्य रिकामी जागा जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे यावल. ओके, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.